नमस्कार, जय शिवराय. आता आपण जात आहोत समरभूमी उमरखिंड या मोहिमेसाठी. पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यातलं घाटमाथ्यावरचं शेवटचं गाव किंवा मग कोकणातून येताना पहिलं गाव म्हणून हे कुरवंडा हे आहे. हे गाव ह्या जो कुरवंडा घाटाचा जो व्यापारी मार्ग आहे त्या व्यापारी मार्गावरचं संरक्षण करण्यासाठी म्हणा किंवा जे व्यापारी मार्गावरून व्यापार करणारे अनेक व्यापारी म्हणा या गावामध्ये राहत असत. या गावामध्ये असलेलं गजानन लक्ष्मीचं शिल्प किंवा दोन उंच दीपमाळा या गावाच्या संपन्नतेचं प्रतीक दर्शवतात. अशा या कुरवंडा गावातून आपण आता हा एक 15 ते 16 किलोमीटरचा पूर्ण पायी मार्ग पूर्ण करून खाली चावणी या गावापर्यंत आपण जाणार आहोत. हे कुरवंडा गाव हा जो व्यापारी प्राचीन मार्ग होता घाटमाथ्यावरून खाली वर येणार कुरवंड्यामधून जर खाली गेला तर पेठ बंदर, पनवेल बंदर, रोह्या नागोठणे बंदर किंवा रोह्या अष्टमीपर्यंत या बंदरात जाता येतं. त्यामुळे हा एक नावाजलेला बंदर होता. बैलगाडी जाईल ह्या प्रमाणामध्ये एवढा रस्ता होता. तिथून खाली जाण्याचा हा व्यापारी मार्ग आणि व्यापारी मार्गावरचं घाटमाथ्यावरचं पहिलं ठिकाण म्हणजे हे कुरवंडा गाव. आणि ह्या कुरवंडा गावामध्ये वस्ती ही बऱ्याच म्हणजे चांगल्या श्रीमंत लोकांची व्यापारी लक्ष्मी आणि सरस्वती यांचा अभिषेक होत असेल किंवा अभिषेक होत होता किंवा ते लक्ष्मी आणि सरस्वती ते नांदत होते याचं प्रतीक म्हणून ती गजानन लक्ष्मी ही कोरलेली आहे. 2 गज 2 हाती पाण्याचे त्या देवीवर सतत अभिषेक करत असतात. म्हणजे ह्या पुढच्या गावावर किंवा जिथे जिथे हे गजानन लक्ष्मी चिन्ह असतं त्या परिसरावर त्या गावावर लक्ष्मी आणि सरस्वती यांचा सतत अभिषेक होत राहील कारण ते गाव तेवढ्या महत्वाचं आहे. असा हा कुरवंडा गाव. तिथून पाठीमागे गेल्यानंतर अनेक देवी देवतांच्या मूर्त्या पाठीमागच्या बाजूला आहेत. पलीकडे 2 दीपमाळा उंबरखिंड. उंबरे गावाच्या जवळ असलेली खिंड म्हणजे उंबरखिंड. खरं तर खिंड म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर येते पावनखिंड. दुसऱ्या खिंडीचा आपल्याला इतिहास माहिती नसतो किंवा आपण कधी जाणून घेण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला नाहीये. आणि खिंड म्हटल्याचा डोळ्यासमोर येतो पिक्चर मध्ये चित्रपटात दाखवलेल्या गोष्टी, 2 उभे डोंगर आणि मधून आलेले मग आपली लोक त्यांच्यावर अटॅक करतात, दगड टाकतात किंवा तोफगोळे टाकतात. ते एवढे डोक्यासमोर येतं. पण त्याच्या पलीकडे खिंड हे आपल्या नजरेस येत नाही. इथे तसं नाहीये. इथे सुद्धा 2 डोंगर आहेत पण त्यातलं अंतर मोठं आहे. इथे उंबरखिंड यासाठी उंबरे गावाजवळचे म्हणून उंबरखिंड. बाकी याचा नामांकन दुसरा नाहीये. ज्यावेळी हा कारतलब खान आला त्यावेळी त्यांनी कुरवंड्याला त्यांनी वस्ती केली. आपल्या पाठीमागे जो आहे ना तो INS शिवाजीचा हा मोठा हे आहे. आता धुक्यामुळे दिसत नाही. आपण असंच INS शिवाजीच्या कंपाऊंडला त्यांच्या याला जी वॉल आहे त्यांना समांतर आपण पुढपर्यंत जाणार आहोत. त्याची जी छावणी पडली होती ती छावणी त्याची इकडेच पडली होती. इथून त्या कुरवंड्याचा आता आपण थांबलो जवळपास त्याच्याकडे 20,000ची फौज होती. किती? 20,000ची. ज्यावेळी हा शास्ता खान पुण्यात आला शास्ता खानाकडे 77,000ची फौज होती. किती? 77,000ची फौज. त्याच्यामध्ये उंटाव घोडे वगैरे वगैरे बरंच काय होतं. हा शास्ता खान निघाला नगरमधून. तो त्यांनी भीमा नदी ओलांडून त्यांनी स्वराज्यामध्ये प्रवेश केला आणि नंतर तो बारामतीमध्ये 11 दिवस वास्तव्याला होता. किती? 11 दिवस. पुढचा विचार तुम्ही घरी गेल्यानंतर का? हा 11 दिवस वास्तव्याला होता बारामतीमध्ये. तिथून तो पुन्हा निघाला आणि पुन्हा जेजुरी पिंपरी करत तो त्याच्यामध्ये आला. हडपसर करत तो पुण्यामध्ये आला. पुण्यामधून त्याने कारतलब खानाला जा म्हटलं. कारतलब खानासोबत मगाशी सांगितलेले ते कच्छप, मित्रसेन, त्याचा भाऊ सर्जेराव गाडे, जसवंत सिंग घाट कोण
सर्जाराव गोड्याने यशवंतसिंग कोकाटे वगैरे ती मंडळी दिली. त्यांना म्हणले जा माहूरची रायबाग पंडित रायबागन होती, त्यांना म्हणले जा कोकण घ्या. शिवाजीचं जे बळ आहे ना ते त्याच्या किल्ल्यांमध्ये आहे. जर या शिवाजीला नामोहरण करायचं असेल, खरं तर राग होता या औरंगजेबाचा शिवरायांवर, आणि त्याच्यामध्ये त्याच वेळी हा शिवाजी आपल्याला सतत त्रास देतो म्हणून विजापूरच्या आदिलशहानी त्या औरंगजेबाला पत्र लिहिला होता. औरंगजेब त्यावेळी दख्खनचा सुभेदार होता. औरंगजेबाला पत्र लिहिलं की मला मदत करा, हा शिवाजी माझ्याने आटपत नाही, माझ्याने झेपत नाही, त्यांनी तर आमचा मोठा योद्धा अफजल खान याचाच कोतळा बाहेर काढलाय, त्यामुळे तुम्ही मला मदत करा जेणेकरून आपण दोघे मिळून या शिवाजीचा बंदोबस्त करू. तेव्हा मला ठीक आहे आपण येऊ. पण त्याच वेळी महाराजांनी हे औरंगजेबासोबत नाममात्र तह केला, आणि त्याला माहिती होतं आता औरंगजेब दक्षिणेत थांबणार नाही, तो पुन्हा आग्र्याला जाईल कारण त्याला सत्ता हवी आहे. त्याच वेळी शहाजहान आजारी पडला. औरंगजेब इथून निघाला, वर उत्तरेत गेला, आग्र्याला गेला. त्याच वेळी महाराजांनी जुन्नर आणि नगरचं ठाणं मुघलांचं लुटलं, आणि नंतर पुन्हा त्याच्याबरोबर पत्रव्यवहार केला. तुमचं होतं का मला माहितीच नाहीये, पण सॉरी किंवा मी परत करतो ह्याचं नाव नाही. तुमचं होतं मला माहिती नाहीये, ह्याच्या पुढे लुटणार नाही. पहिल्यांदा जेव्हा जुन्नरचं ठाणं लुटलं त्यावेळी असंच पत्र लिहिला, आणि काही दिवसांनी पुन्हा नगरचं पण ठाणं लुटलं. हे पण तुमचंच होतं मला माहितीच नाही, पुन्हा असं करणार नाही. परंतु हा राग खदगदत होता औरंगजेबाच्या याच्यामध्ये. मग त्यावेळी त्याने आपल्या मामासाहेबांना शास्ताखानाला पाठवलं, आणि तो शास्ताखानाने कारतलबला याच्यावर पाठवलं. त्याला सांगितलं तू शिवाजीचे डोंगरी किल्ले आहेत ना ते घे, कल्याण, पनवेल, भिवंडी, पेण आणि नागोठणा. शिवरायांसोबत मी जरा विषयांतर करतो. शिवरायांबरोबर त्यांच्या सोबत असलेला कवींद्र परमानंद गोविंद नेवासकर या नावाचा कवी होता. त्यांनी शिवभारत नावाचा काव्य लिहिला, त्याला अनुपुराण सुद्धा काही लोक म्हणतात. शिवभारत नावाच्या काव्यामध्ये 32 अध्याय आहेत, 31 पूर्ण आणि 32वा अर्धा अध्याय. त्यातल्या 28 क्रमांकाच्या अध्यायामध्ये श्लोक क्रमांक 45 ते श्लोक क्रमांक 92 असे एकूण 47 अध्याय. अध्याय क्रमांक 28 मध्ये हे असे 47 श्लोक, आणि अध्याय क्रमांक 29 मधले 1 ते 66 असे 66 श्लोक. एकूण 47 आणि 66 किती झाले? 113. असे 113 श्लोक या उंबरखिंड मोहिमेसाठी त्यांनी लिहिलेले आहेत. किती? फक्त 113 श्लोक, फक्त उंबरखिंड मोहीम. मग त्याला तो म्हणतो मी हे शिवभूषण काव्य, शिवभारत हे जे काव्य लिहिलं ना हे शिवरायांच्या आज्ञेने लिहिलं. मग शिवरायांना का वाटलं सर की माझ्या या कर्तृत्वाबद्दल, म्हणजे माझ्या मावल्यांच्या कर्तृत्वाबद्दल त्यांनी 113 श्लोक खर्ची करावेत? त्याने वाघ्याबद्दल का नाही एखादा श्लोक लिहिला? हिरकणी मातेबद्दल का नाही एखादा पण श्लोक लिहिला? रायगडवर मशीद बांधली याच्याबद्दल का नाही श्लोक लिहिला? ज्या गोष्टी झाल्याच नाही त्या त्यांनी लिहिल्या नाहीत. पण हे झालं, नाहीतर मग 113 श्लोक खर्च करायला तो नेवासकर किंवा कवींद्र परमानंद हा एवढा मोठा निश्चितच नव्हता की बाबा चला कुणाबद्दलही एवढे श्लोक लिहूया. परंतु त्यांनी 113 श्लोक खर्ची घातलेत. हे या 113 श्लोक म्हणजे तो कसा आला, कुठून गेला आणि त्याचा कसा बिमोड केला, शिवरायां स्वतः कुठे होते, काय झालं, याच्यामध्ये त्यांनी सर्व लिहिलेलं आहे. त्याचाच रेफरन्स घेऊन शककर्ते शिवराय असेल आदरणीय विजयराव देशमुखांचं, किंवा मग राजा शिवछत्रपती असेल आदरणीय बाबासाहेब पुरंदरेंचं, किंवा मग अनेक शिवचरित्र असतील, सगळ्यांनी रेफरन्स मात्र कोणाचा घेतलाय? शिवभारताचा. शिवभारतामध्ये 113 श्लोक तुम्ही वाचा. शिवभारतामध्ये तुम्हाला लक्षात येईल की आपण कोणती मोहीम केली ती, आणि ही मोहीम का करायला कोण धजावत नाहीये. आता तुम्हाला गेल्यानंतर लक्षात येईलच की का धजावत नाहीये, पण ज्याला त्यातलं वर्म करतं. आणि ही समरभूमी आहे. या पूर्ण परिक्षेत्रामध्ये आपण उतरण्याला, शेवटच्या टप्प्यात उतरायला सुरुवात केली, हा पूर्ण समर क्षेत्र आहे. आणि शिवरायांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये ज्या प्रत्यक्ष लढायांवर जेवढे शिवराय होते त्याच्यामधली ही एक लढाई. कारण ते इंग्लिशमध्ये म्हणतात बघा, लिडिंग ऑफ द फ्रंट, काय म्हणतात ते, लिडिंग फ्रॉम द फ्रंट असं जे म्हणतात. स्वतः पुढे कर्तृत्व असं करा किंवा लिडरशिप अशी करा की तुम्हाला बघून मागचे प्रेरित झाले पाहिजेत. नाहीतर मग उद्या जर मागच्याने विचारलं तू काय करतोस रे, तिथे आपलं अस्तित्व संपतं.
शिवचरित्र आठवावं, शिवचरित्र वाचावं, शिवचरित्रातून घ्यावं तर ते घ्यावं. या मोहिमा मांडण्याचा जो प्रयत्न आहे ना, प्रत्येक प्रतिष्ठानचा असतो किंवा प्रत्येक संस्थेचा असतो, हा तो असतो. पुढच्या पिढीला देव, देश आणि धर्माची ज्वाला पुढच्या पिढीपर्यंत पोचली पाहिजे, हे त्यासाठी असतं. मग या मोहिमेतून काय घ्यावं? तुमच्याकडे नसेल साधन संपत्ती मोठी, तुमचं सामर्थ्य कमी असेल, परंतु तुम्ही कमी सामर्थ्यानिशी सुद्धा मोठ्या सामर्थ्यांचा पराभव कसा करायचा हे शिवचरित्रातून शिकायचं. या समरभूमीतून 2000ची फौज शिवरायांकडे, किती? फक्त 2000. आणि हा जवळजवळ 15 ते 20,000, नक्की आकडा माहिती नाही, पण त्याची फौज ही साडी जर बघितली तर 15 ते 20,000 ही नक्कीच असावी. कारण ती 77,000ची त्यांनी फौज घेऊन आला तो शास्ताकाळ. ती त्याला कमी वाटल्या औरंगजेबाला, तर म्हणून त्यांनी मग नगरचा जो किल्लेदार होता किंवा नगरचा जो सुभेदार होता त्याला सांगितलं, तुझ्याकडची फौज आणखी दे, मामासाहेबांना फौज कमी पडते. आणि मग ती फौज जवळजवळ 1.25 लाख फौज झाली. किती? 1.25 लाख. बोलायला साधं वाटते हो, त्या 22 लोकांचं नियोजन करताना नाकी नऊ, हा आला तो आला, गाडी थांबव, इकडे ये तिकडे ये, असं या तसं या, नियोजन मोठं असतं. विचार करा, 1.25 लाखाची फौज, म्हणजे पुण्याची किंवा पुण्याच्या परिसरातली वस्ती सुद्धा तेवढी नव्हती. आणि ही फौज जिथून जायची ना, तिथे फक्त स्मशान शांतता व्हायची, कायच टिकायचं नाहीये. कायच म्हणजे आपल्या घरामध्ये आई टिकायची नाहीये, बाई टिकायची नाहीये, किंवा वाड्या गोठ्यांमध्ये गायी टिकायच्या नाहीत, ही अवस्था व्हायची. आणि हे सगळं कंट्रोल करणारा, हे सगळं थांबवणारा व्यक्तिमत्व या महाराष्ट्रात जे उदयाला आलं, त्यांचं नाव छत्रपती शिवराय. आणि म्हणून त्यांची पावलं जिकडे जिकडे लागली, किंवा त्यांनी ज्या ज्या रणक्षेत्रावर आपलं कर्तृत्व गाजवलं, त्या त्या रणक्षेत्रातून आपण काहीतरी घ्यावं, म्हणून या अशा मोहिमा आपण हे करायच्या असतात. तिथून निघाल्यानंतर तो असंच सरळ गेला. तो आता आपण फक्त असं फिरून जातोय, कारण INS शिवाजीचा मोठा कंपाऊंड आहे, त्यांची जी परपेटवाल आहे पाटे बाजूला त्यांचे कंपाऊंड आहे, त्या पूर्ण कंपाऊंडला CCTV सर्व्हिलन्स कॅमेरे लावलेले आहेत. वर लाईव्ह करंट आहे वरच्या याच्यामध्ये. आता तुम्ही ज्यावेळी त्याच्यामधून आपण त्यांना पॅरलर चालतो, त्यावेळी लक्षात येतं असं वाटतं आपण BSF वाले आणि त्याच्यावर कशावर बॉर्डरवर आपण पेट्रोलिंग करतोय ती काय, अशी ती ही वर बघायची CCTV कॅमेरे. आणि हे एक छान अनुभव आहे. त्यामुळे तिथून जरा शूटिंग वगैरे जर का असेल तर थोडंसं वातावरण जर क्लिअर झालं तर मग त्यांचा या इथे असलेला सोलर प्लांट आपल्या लक्षात येतो. तो पुरवंड्यामधून हा जो कारतलच निघाला, तो असा सरळ गेला आणि सरळ जाऊन पुन्हा त्या पूर्ण त्याची तुकडी, पूर्ण फौज ही खाली गेली. त्यांनी त्याच्यासोबत घोडे सुद्धा होते, तोफा सुद्धा नेल्या आणि अनेक अवजड सामान नेला. त्या शिवभारतामध्ये नंतर पुढे काय काय सांगितलं आपण असा गेल्यानंतर बघूया. त्याची फौज खाली गेली, पराभव कसा गेला थोडक्यात सांगतो, आणि पुढे गेल्यानंतर त्याच्या टप्प्यावर आपण ते सगळं ऐकूया. त्याची फौज पूर्ण खाली गेली. तोपर्यंत पाठीमागच्या फळीवर जवळपास 500 मावळ्यांची फौज घेऊन होते आपले नेतोजी पालकर. 500 मावळ्यांची फौज घेऊन मागे होते. ज्यावेळी हे लोहगड आणि विसापूर या किल्ल्यांच्या जवळून एवढी मोठी फौज आली, मराठ्यांनी बघितलं फौज जात आहे, परंतु प्रतिकार मात्र कोणी केला नाहीये. का? जोपर्यंत माझ्या टप्प्यात येत नाही तोपर्यंत मी तुझा कार्यक्रम करणार. आयुष्यात हे तत्व लक्षात ठेवायचं. आपली शक्ती, आपली जी श्रम, आपला संपत्ती, आपला पैसा उगाच खर्च करण्यात अर्थ, टप्प्यात येऊन द्यायचा कार्यक्रम, आणि मग तो टप्प्यात कार्यक्रम करायचा. टप्पा उचलला की षटकारच. समजतंय? हे शिवचरित्रातून घ्यावं. आता तलवार आणि ढाल घेऊन लढायचं नाही आपल्याला. आपण म्हणतो ना, ते मला शेअर मार्केट मध्ये आपण शेअर्स घेतो. कधी घेतो? हाय असताना की लो झाल्यानंतर? लो झाल्यानंतर आपण बाय करतो, आणि ज्यावेळी हाय होतं त्यावेळी सेल करतो. का? ते कधीतरी हाय होतील, माझा एक दिवस येईल. आमच्या सापूर मधून याची फौज निघते त्या किल्ल्यांच्या याच्यातून, वरून मराठी तटावरून यांना बघतायत फौज चालले. त्यांना वाटतं मराठी घाबरले एवढी मोठी फौज बघूनच, परंतु त्यांना माहिती नव्हतं पुढे आपला टप्प्यात कार्यक्रम होणार आहे. ही सगळी फौज खाली उतरली, चावणी गावापर्यंत गेली. त्यावेळी गाव नव्हतं, त्या उमऱ्याच्या खिंडीपर्यंत गेली. उमऱ्याच्या खिंडीत गेल्यानंतर ह्या बाजूला एक डोंगर आणि ह्या बाजूला एक डोंगर, दोन बाजूला असे दोन डोंगर आहेत. ह्या बाजूला जो डोंगर आहे ना, तो साकूची वाडीचा ठाकूरवाडी होती. साकूची वाडी त्या याच्या डोंगरावरून, या बाजूच्या डोंगरावरून इकडे 500ची तुकडी, इकडे 500 तुकडी
पिछाडीला 500ची तुकडी नेताजी पालकरांसोबत पिछाडीला आहे. आता आपण जिथे थांबणार आहोत ना तिथे 500ची तुकडी होती. किती झाले? 1500 झाले. आणि एक तुकडी खुद्द शिवरायांसोबत उमरे गावामधून यायला निघाली. ती समोर आली. जशी ही सगळी फौज आतमध्ये गेली, ही थकून भागून, फेब्रुवारीची गोष्ट हा, फेब्रुवारी मध्ये हा ट्रेक करून बघा किती अवस्था एकदम वाईट होते. अक्षरशः नको होतं. इथे खालून जाताना, ह्या खिंडीमधून जाताना ना वातावरण इतकं दमट आहे, आतून सगळं एक्झॉस्ट होतं बाहेर. एक अक्षरशः हे सगळे खाली गेल्यानंतर फौज खाली गेली आणि मग मराठ्यांनी रणशिंग फुकायला सुरुवात केली. रणशिंग फुकले, ढोल ताशा नगाडे वाजवायला सुरुवात केली. ती फौज भांगावली. अरे होतोय काय? आणि मग त्यानंतर मराठ्यांनी अचानक बाण, गोपन गोटे टाकायला सुरुवात केली आणि छोटे छोटे ज्या तोफा असतात त्याचे गोळे ते टाकायला सुरुवात केल्याच्या नंतर याला शत्रू आपल्यावर आघात करतोय माहिती आहे, पण प्रतिकार करायचा कोणाला? शत्रू दिसला तर पाहिजे. शत्रू कुठे? वर डोंगरावर, आपण कुठे? खाली. म्हणजे अशा विषम परिस्थितीमध्ये ही मोहीम शेवटी इतका हे झाला, त्याची बरीच हानी झाली. त्यांनी सुद्धा प्रतिकार करायला सुरुवात केली, परंतु मारायचं कोणाला? दिसले तर पाहिजे की नको कोण? आणि त्याच्यामध्ये याचा आवाज, बरं तो आदेश काय देतोय कार्तलपान, हे कोणापर्यंत पोहोचत आहेत. अशा भौगोलिक परिस्थितीमध्ये त्याला पकडलं. पुस्तकाच्या पानांमध्ये इतिहास समजतो, परंतु तो भौगोलिक दृष्ट्या इतिहास समजण्यासाठी मात्र मोहिमेला जावं लागणार. त्याशिवाय तो इतिहास समजत नाही. इथे आता तुम्हाला इतिहास आणि भूगोल दोन्ही गोष्टींची सांगड जुळेल. कुठे? इथे. आता इथे तुम्हाला समजेल की काय शिवराय होते आणि किती देदीप्यमान त्यांचा विचार होते. पुढचे म्हणजे आजचा विचार नाही करायचे, 4 दिवसांच्या नंतरचा विचार. इथे गेल्यानंतर शेवटी पंडिता रायबगन त्याला म्हणली, खान साहब आपली गलती की, आपको इधर नहीं आना चाहिए था, आप जाओ वज के पास जाके तू माफी माग, तू प्राणाची भिक्षा माग, तो तुम्हाला माफ करेल, कारण तो गरीब आहे. मग याने एक आपला वकील पाठवला, एक माणूस पाठवला शिवरायांकडे. त्यावेळी शिवराय पांढऱ्या शुभ्र घोड्यावर बसले होते. त्यांनी डोक्यावर शिरस्त्राण घातलं होतं पोलादी. त्या शिरस्त्राणाची जी झालर आहे त्या कड्या मानेवर लोंबकाळत होत्या. पूर्ण अंगामध्ये पोलादी चिलखत होतं. जे अंगामध्ये पोलादी चिलखत होतं त्या छातीवर, दंडावर, पाठीवर पोलादी पट्ट्या, म्हणजे खूप कलाकुसर केलेल्या पोलादी पट्ट्या लावलेल्या होत्या. हातामध्ये एक मोठा भाला होता, कमरेला तलवार होती, दंडामध्ये धनुष्य होता, पाठीमागे बाणाचा भाता होता आणि त्यांच्यासोबत एक ढाल सुद्धा लटकवलेली होती. सगळे आयुध धारण करून शिवराय स्वतः लढाईमध्ये ते उतरले होते. आणि तेजपुंज चेहरा होता. हे कवी त्या परमानंद नेवासकरांनी लिहिलेला आहे. तेजपुंज चेहरा होता. ज्यावेळी हा आला वकील, त्याला सांगितलं मी तुझ्याशी बोलणार नाही, मालकाला पाठव. मग हा कार्तलपान गेला, म्हणला माझी चुकी झाली, मला तर यायचं नव्हताच, पण आमचे शास्त्रखान साहेब ऐकत नाहीत, काय करणार, मला ऑर्डर तर फॉलो करायची आहे, मी आलो, याच्या पुढे मी येणार नाही. माझी चिरली. आता नाही, आता मला सह्याद्री कळला. आपण नेहमी म्हणतो, लहानपणापासून आपण सगळे म्हणतो, तुम्ही सगळी गड संवर्धन करणारी माणसं, त्यामुळे तुम्हाला बाकी मला सांगण्याची गरज नाहीये की शिवराय काय येते. आपण नेहमी म्हणतो सह्याद्रीने फूस लावली शिवरायांना आणि सांगितलं राज्य निर्माण कर, मी आहे ना, म्हण तू पुढे निक्कर करा, तुला मी आहे. सह्याद्रीने फूस लावली शिवरायांना, सह्याद्रीने मदत केली शिवरायांना, सह्याद्रीने कवेत घेतला शिवरायांना, सह्याद्रीने सांगितलं मी सांगतो तसं कर, जय निश्चित. सह्याद्रीनेच सांगितलं अफजलला असं बोलव आणि त्याचा कोतळा बाहेर काढ. सह्याद्रीने सांगितलं कार्तलबला असं कर आणि त्याचा पराभव कर. सह्याद्रीमुळे शिवराय आणि शिवरायांमुळे महाराष्ट्र, आणि याच्यामुळे आपण सगळे आहोत. हे समीकरण, आणि हे समीकरण आज आपण इथे अनुभवणार आहोत. तर म्हणलं अशी ही लढाई. त्यांनी मग शेवटी कार्तलपान तिथे गेला. कार्तलप मला माफ करा हुजूर, हुजूरच म्हणला असेल तो. ते मला शिवराय म्हणले ठीक आहे मी तुला सोडतो, फक्त अंगावरच्या कपड्यानिशी जायचं. काय? फक्त कपडे, अंगावरचं असलेलं सोनं नाणं दागिनं तोफा हत्ती सोबत आणलेलं सगळ्या जड जवाहीर, तांब्याची भांडी, सोन्याची भांडी, चांदीची भांडी, सोन्याच्या सुरया,
आता सूर्यामधून काय पितात तुम्हाला माहिती आहे, सोन्याचे ग्लास वगैरे. त्या शिवभारतकारांनी सगळं लिहिलंय हो. काय काय भेटलं म्हणतो, ढीग टिनवा झाले ढीग. आता 20,000 जणांची आणि तुम्हाला मुघलांची आपल्यासारखे थोडे आहेत हो. एखादा ज्वारी बाजरीचा कणीस काढला, हातावर हे केला आणि भूक भागवली. मराठी नाहीत ना ते मुघल आहेत. त्यांचा जनानखाना सोबत असायचा, त्यांचा लावणींचा एक हे सोबत असायचा नृत्य म्हणून. आपल्याकडे तसं नव्हतं ना. मग ते ही सगळी ही संपत्ती जमा केली आणि म्हणलं आता केले नसेल आत्ताच्या आता पाठीमागे जाणार तर सगळे मराल. सगळं सोडून गेलेलं परवडलं. पाठीमागे कोण जाईल एवढा चढून. आता खाली ज्यावेळी आपण उतरू त्यावेळी तुम्हाला हे वाक्याचा अर्थ समजेल. एवढा चढून मागे कोण जाईल. आता या वाक्याचा जो अर्थ आहे, एवढा चढून मागे कोण जाईल याचा खाली उतरल्यानंतर कळेल. तोपर्यंत इथून कळणार नाही. तुम्हाला काय ना उतरायचं म्हणजे थोडंसं असेल असं नव्हे. तुम्हाला आम्ही सगळं देऊ. ती सगळी मागे आहे, ती सगळी वर आली आणि ती सगळी मागे फिरली. वर असलेल्या तुकडीचं काम होतं कोण आला चेक करायचं. काय नाही चल असेल तर इथंच टाक चल. म्हणजे हात हलवत ते निजा हात शिल्लक राहिले म्हणून ते तरी हलवता आले. नाहीतर परंतु आपल्या धर्मशास्त्राचा एक नियम असतो, शरण आलेल्याला मरण आपण देत नाही. तो पाळला. कारण आपण नेहमी शिवरायांचा जयघोष करताना म्हणतो, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, फक्त जयघोष करतो. पण त्याच्या मागचं शास्त्रास्त्र शास्त्र मात्र शिवरायांचं आपण कधी अनुभवत किंवा लक्षात घेत. अशी ही मोहीम किल्ले श्री किल्लेकरी परिवाराची ही पहिलीच समरभूमी उमरखिंड मोहीम. या मोहिमेतून इतिहास कमी परंतु भूगोल जास्त, आणि त्या भूगोलामुळे इतिहास मोठा झाला हे इथे अनुभवायला मिळतं. बाकी काय नाही. शिवरायांनी पराभव केला आणि शिवराय नेताजी राव तुम्ही आता पुन्हा राजगडावर येऊ नका. तुम्ही काय करा, इथेच छावणी घेऊन थांबा. कारण हे जे मुघल आहेत ना, हे हारले ना, पराभव पावले की त्यांचा जो पुन्हा जी ऍक्शन असते, रिॲक्शन असते ना त्या ऍक्शनची की जबरदस्त असते, तो पुन्हा खाली येईल या खिंडीने. त्यामुळे तुम्ही छावणी करून तिथेच थांबा. तिथे मराठ्यांची काही लोक छावणी करून थांबली. मुघल पुन्हा आले नाहीत या घाटाने आणि मग त्या छावणीचं गावामध्ये रूपांतर झालं. ते गाव म्हणजे आताचं चावणी. समजलं? ते गाव म्हणजे आताचं चावणी गाव. मराठ्यांची छावणी तिथे होती म्हणून ते चावणी गाव